तर फ्रेंड्स आमच्याकडे याला पाण्याचा वॉल म्हणतात. इथं 24/7 पाणी चालू राहते. एक 40-50 किलोमीटर जर गेले तर मध्य प्रदेश स्टार्ट होऊन जाते. फ्रेंड्स इथं उभं होतो, मला या ठिकाणी पक्षी दिसला. पाहू शकता किती सुंदर आहे. हा जो पक्षी आहे हा कंटिन्युअसली म्युझिक काढत राहतो, पेरते व्हा. तर या ठिकाणी इंडियन फ्लॅग तयार होत आहे. तर फ्रेंड्स आता जाते बाहेर, थोडं सामान वगैरे आणायचं आहे सोबत. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर फ्रेंड्स आता घेते चाय. सकाळचे वाजले 7:30. तर मी ब्लॉग कालच अपलोडिंगला लावला होता. तर आज करेक्ट 8 वाजता ब्लॉग येऊन जाणार. काल तर पूर्ण रात्री 2-3 वाजेपर्यंत पाणी चाललं आणि मधात लाईट पण गेली होती. बऱ्याच वेळा लाईट जात होती. तर आता घेते चाय. तर फ्रेंड्स काल खूप जास्त जोरात पाऊस आला होता. पाहू शकता या ठिकाणी हे जे आपलं गार्डन आहे, हा एरिया, इथं पूर्ण पाणी झालं होतं. बट आता ते ॲब्झॉर्ब झालं जमिनीमध्ये. आज तर फ्रेंड्स बिलकुल पण ऊन नाही आहे. पूर्ण क्लाउडी एन्व्हायरमेंट आहे. कालपेक्षा जास्त आज क्लाउडी एन्व्हायरमेंट आहे. फ्रेंड्स मी इथं बसून होतो, मला एक गोष्ट दिसली, तुम्हाला पण दाखवतो. ते त्या ठिकाणी इथून दिसणार नाही. तर फ्रेंड्स रेनी सीझनमध्ये या टाईपमध्ये पखड्या म्हणतात त्यांना, ह्या पाण्याच्या दिवसात बाहेर येत असतात. तर हे मला दुरून दिसली. तर या ठिकाणी होती ते मगाशी मी तिथं बसून होतो, तिथून मला इथे दिसली. तर गाईज फायनली आलो मी बाहेर थोडं इकडे फिरण्यासाठी, मॉर्निंग वॉकसाठी. आणि आजचं एन्व्हायरमेंट जे आहे ते पूर्ण थंड एन्व्हायरमेंट आहे. ते या ठिकाणी पूर्ण पाणी वगैरे पडून आहे. मला वाटलं जास्त पाणी पडलं असं, पण एवढं काही जास्त पाणी पडून नाही आहे. रोड वगैरे एकदम क्लीन आहे, काही जास्त पाणी वगैरे नाही आहे. गाईस हा जो रोड आहे हा मध्य प्रदेश रोड आहे. इथून जर स्ट्रेट गेलो आपण तर सुरुवातीला रसलपूर वगैरे लागते, नंतर पुढे MP चालवून जाते याच रोडने पुढे. गाईज या ठिकाणी पुढे पाण्याचा वॉल, हे जे दिसत आहे झाडाच्या खाली आहे, तुम्हाला मी जवळून दाखवतो. तर फ्रेंड्स आमच्याकडे याला पाण्याचा वॉल म्हणतात. इथं 24/7 पाणी चालू राहते. तर ज्यांना प्यायचं पाणी वगैरे पाहिजे किंवा वापरायचं पाणी आहे ते बरेच लोक इथूनच भरून नेतात. त्या ठिकाणी घोडा वगैरे आहे. तर हे जे सिस्टीम आहे 24/7 चालू राहते. तर बरेच लोक इथूनच पाणी नेतात वापरण्यासाठी, प्यायसाठी. तर गाईज मी चालत बराच दूर आलो. या ठिकाणी एक सोसायटी वगैरे आहे. तर आता बघू इथं आतमध्ये जाऊन. या ठिकाणी प्लॉट वगैरे पाडून आहेत. सो गाईज या सोसायटीचं नाव आहे प्रथमेश नगर. तर आता बघू आपण इथून आतमध्ये थोडा वेळ फिरू. आणि सध्या मी या सोसायटीमध्ये बसून आहे, जे की नाव आहे याचं प्रथमेश नगर. तर फ्रेंड्स ही जी सोसायटी आहे गजानन महाराजच्या मंदिरापासून जास्त दूर नाही आहे. तर फिरत आलो होतो इकडे, तर मला चांगला एरिया दिसला म्हणून इथं बसलो. तर बघू आता इथं थोडा वेळ ब्लॉग शूट करू. तर या टाईपमध्ये आहे सोसायटी म्हणजे इथं घर वगैरे बांधून नाही आहे, फक्त रिकामे प्लॉट आहे. फ्युचरमध्ये होणार इथं घरं. ते तिथूनपासून चालू होती सोसायटी. तर ते समोरचं मेन गेट आहे तिथपर्यंत. इकडे पण लांबपर्यंत प्लॉट आहेत, इकडे पण लांबपर्यंत. त्या ठिकाणी त्या रोडनं बैलगाड्या जात आहे. तर या ठिकाणी कंटिन्यू गाड्या चालूच राहतात. तर फ्रेंड्स हा जो रोड आहे हा मध्य प्रदेश रोड आहे. म्हणजे इथून जर तुम्ही पुढे गेले 60 किलोमीटर तर बरामपूर म्हणून एक शहर आहे जे हिस्टोरिकली खूप फेमस आहे. बरामपूर म्हटलं तर कोणी पण ओळखते. तर बरामपूर जे आहे ते इथून 60 किलोमीटर अंतरावर चालून जाते आमच्या जळगाव जमतपासून. तर बरामपूर चालू झालं तर बरामपूरच्या थोडं आधीच MP चालू होऊन जाते. तर जे महाराष्ट्र आमचं जे तालुका, आमचं जे गाव आहे ते बस म्हणजे MP म्हणजे महाराष्ट्राच्या एंडिंगलाच आहे, जिथून MP स्टार्ट होऊन जाते. एक 40-50 किलोमीटर जर गेले तर मध्य प्रदेश स्टार्ट होऊन जाते. तर फ्रेंड्स पाहू शकते या टाईपमध्ये आहे सोसायटी माझ्या मागे. तर गाईज आता वाजलेले 8:30. हे ब्लॉग तुम्ही तसा आदल्या दिवशीच अपलोड केला होता, शेड्यूल केला होता. आजचा टायमिंग 8 वाजता. तर आज शार्प 8 वाजता ब्लॉग आला असेल. मी कालच अपलोड याच्यामुळे केला कारण सकाळी रेंज राहत नाही, जसं की आज माझ्यासोबत झालं. मला माहीत होतं पाणी पडलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी रेंज राहत नाही. तर मी काल रात्री अगोदर माझ्याकडे नेट होतं, तर मी तेव्हाच ब्लॉग अपलोड करून घेतला. तर ब्लॉग आला असेल 8 वाजता, तुम्ही पाहिलाच असेल नक्की. तर आता बसून इथं थोडा वेळ बाहेर. तसं आजचं एन्व्हायरमेंट चांगलं आहे, पण ऊन वगैरे काही नाही आहे, थंड वातावरण आहे आणि पूर्ण क्लाउडी एन्व्हायरमेंट आहे. तर फ्रेंड्स आता थोडा वेळ फिरू, इथं मॉर्निंग वॉक वगैरे करू, कारण इथचा एरिया खूप बेस्ट आहे. पाहू शकता या ठिकाणी रोड बांधून आहे, तिकडं रोड आहे, याच्या प्लॉटच्या 4 साईडला रोड आहे. इथं प्लॉट वगैरे पडून आहे आतमध्ये आणि बसण्यासाठी जागा वगैरे आहे. आणि इथं या प्लॉटलाच लागून या ठिकाणी शेती वगैरे करतात लोक. तर या ठिकाणी शेत पण आहे, तुम्हाला शेत पण दाखवतो, इथून शेताचा पण व्ह्यू दाखवतो.
तर फ्रेंड्स हे पाहू शकता या ठिकाणी तिथून सोसायटी चालू होते आणि ही आहे त्याची एंडिंग. या टाईपमध्ये तिथं लोक शेती वगैरे करतात, कोणाचं तरी घर असेल ते तिथं. फ्रेंड्स इथं उभं होतं, मला या ठिकाणी पक्षी दिसला. पाहू शकता किती सुंदर आहे. व्हिडिओमध्ये क्लिअर नसेल दिसत. फ्रेंड्स या पक्ष्याचं नाव काय नक्की कमेंटमध्ये सांगसाल जर तुम्हाला माहीत असेल तर. त्या ठिकाणी वाढलेले झाडं आहेत, पाहू शकता सगळीकडे ग्रीन ग्रीन आहे आणि त्या ठिकाणी तसे एकसारखे वाढलेले झाडं आहेत. जसं सौरभ जोशी भैयाच्या इकडचा जो एरिया आहे उत्तराखंडचा पहाडी एरिया, तसंच आमच्याकडचा पण एरिया आहे. कारण जे सातपुडा रेंजेस आहे, सातपुडा माउंटेन्स आहे, मी आधी पण सांगितलं होतं तुम्हाला की जे सातपुडा रेंजेस आहे, सातपुडा माउंटेन्स आहे ते बस आमच्या तालुक्याला लागूनच आहे. तर इथून जास्तीत जास्त 7-8 किलोमीटर जर गेलो, म्हणजे जास्तीत 5 ते 6 किलोमीटर जर गेलो तर माउंटेन रेंजेस स्टार्ट होऊन जातात. तर इन फ्युचर आपल्याकडे व्हेकल वगैरे जर राहिली, कारण सध्या व्हेकल वगैरे नाही आहे घरी, जर व्हेकल वगैरे असली 2 व्हीलर 4 व्हीलर जे पण काही, तर आपण नक्की त्या ठिकाणी जाऊन ब्लॉग बनवू. कारण तिथचा जो एरिया आहे तो खूप पाहण्यालायक आहे. अप अँड डाऊन हिल्स आहेत, त्यानंतर थोडंफार वॉटरफॉल वगैरे आहे आणि लेक पण आहे. बोराळा धरण म्हणून आहे त्या ठिकाणी पुढे, जे जळगाव जामोदच्या किंवा इथच्या जवळपासच्या एरियाचे त्यांना माहीत आहे बोराळा धरण म्हणून आहे. तर आपण तिथं पण जाऊ. तिथचं पण व्ह्यू एकदम जबरदस्त आहे. तर सध्या काही पॉसिबल नाही आहे जाणं, कारण कॉलेज वगैरे चालू आहे. आता 7वं सेमिस्टर आहे, फायनल इयरला आहे सध्या. तर कॉलेजच्या सोबत ब्लॉग शूट करत आहे जसं की तुम्हाला माहिती आहे. तर फ्रेंड्स तुम्हाला एक निसर्गाचा एक मॅजिकल नजारा दाखवतो. मॅजिकल नजारा नाही म्हणता येईल, एक पक्षी आहे ज्याचं नाव मला माहिती नाही, पण तो पक्षी माहिती आहे का, रेनी डेजमध्ये पेरते व्हा म्हणून त्याच्या चोचीमधून म्युझिक काढत असतो. जसं आता या ठिकाणी एक पक्षी आहे, त्याचा आवाज येतो तुम्हाला, मग अशी दाखवलं तुम्हाला, तो तिथं बसून आहे. तर त्या पक्षीचा आवाज कसा आहे, त्या टाईपमध्येच एक दुसरा पक्षी आहे जो आवाज करतो पेरते व्हा. रेनी सीझनमध्ये जशी शेतकऱ्याची पेरणी चालू होऊन जाते, जसा पहिला दुसरा 1-2 पाऊस येतात, तर त्यावेळेस हा जो पक्षी आहे हा कंटिन्युअसली म्युझिक काढत राहतो पेरते व्हा. तर आता तो पक्षी परत पेरते व्हा म्हणत आहे, तुम्हाला मी दाखवतो. गाईज लक्ष देऊन ऐकसाल, एक पक्षी आहे इथं. आताच तर मगाशी आवाज आला होता 2 मिनटं आधी, पेरते व्हा म्हणून. सध्या हा पक्षी कल्ला करत आहे इथला. मगापेक्षा आता थोडी थंडी वाढली आणि मी असंच सकाळी सकाळी चहा वगैरे घेऊन निघून आलो. फक्त नॉर्मल टी शर्ट आणि लोअरमध्ये आलो, हुडी पण नाही आणली. हुडी वगैरे असते, जास्त थंडी नसते वाजली. आता थोडी थंडी वाजत आहे. हे बघा फ्रेंड्स, तो पक्षी जो आहे पेरते व्हा म्हणत आहे, ऐका. तर फ्रेंड्स तुम्ही ऐकलं असेल बॅकग्राऊंडमध्ये एक पक्षी इथे आवाज करत आहे चुक आणि दुसरा पक्षी म्हणत आहे पेरते व्हा. बारीकमध्ये ऐकलं असेल तुम्ही. प्रत्येक रेनी डेजमध्ये सुरुवातीचे जे पावसाळ्याचे दिवस असतात, तर त्या पेरणी होईपर्यंत किंवा पेरणीपर्यंत तो पक्षी नेहमी कल्ला करत राहतो पेरते व्हा. तर बाय गॉड्स गिफ्ट तो पक्षी, म्हणजे त्याचा आवाजच तसा आहे की जो ज्याने म्हणजे चर्पिंग ऑफ साऊंड, जसं आपण पक्ष्यांचा आवाज म्हणतो, तर त्याच्या आवाजामध्येच पेरते व्हा म्हणून आहे. नॅचरल आहे ते. तर फ्रेंड्स आता तर तुम्ही ऐकलंच असेल पेरते व्हा म्हणून. बारीकमध्ये आवाज आहे, मगाशी जोरात येत होता कारण तो पक्षी इथंच होता या ठिकाणी. आता तो थोडा दूर गेला, त्याच्यामुळे आवाज कमी येते आपल्याला. आता जाऊ घरी, या ब्युटिफुल नजाऱ्याला करू बाय आणि जाऊ आता घरी. खूप वेळ झाली तर बसून होतो, अर्धा-पाऊण तास झाला. आता जाऊ घरी, कारण थंडी वाढलेली आहे काल पाणी पडल्यामुळे. आज थोडं थंड वाटत आहे. अरे बापरे, यांचं काय चालू आहे. फायनली आलो घरी, ते पाहू शकता. आणि आल्याबरोबर काय झालं असेल गेस करा. आल्याबरोबर पाहू शकता या ठिकाणी लाईट गेलेली आहे परत. नेहमी लाईट जात आहे. आता हे प्रॉब्लेम कंटिन्यू राहणार कारण रेनी सीझन आहेत. तर आता सकाळचे वाजले 9. तर फ्रेंड्स आज करत आहे आम्ही भजे. कशाचे करत आहे, कारण थंड वातावरण झालेलं आहे. पाऊस कधी पण येऊ शकते. तर या सीझनमध्ये काल रात्री आला, आता पण येऊ शकते ना. तर आता करू मस्त भजे आणि मस्त एन्व्हायरमेंट सोबत एन्जॉय करू. फ्रेंड्स याला कम्प्लीट मिक्स करावं लागते. याच्यामध्ये जे गुठल्या तयार झालेल्या बारीक गाठी, त्या पूर्ण मिक्स करावं लागतात त्याच्यामध्ये.
फ्रेंड्स आपण बनवतो 3 टाईपचे भजे. पहिले म्हणजे हे गिलक्याचे भजे, हे असे राहतात गिलके. त्यानंतर मिरचीचे भजे आणि कांद्याचे भजे. तर आता आंघोळ वगैरे करून झालो रेडी. आणि आता करायचा नाश्ता. नाश्त्यामध्ये धपाटे आणि पप्पा करत आहे या ठिकाणी भजे वगैरे खात आहे. हे 3 टाईपचे भजे आहे. पप्पा दाखवा कोणते कोणते आहे. ती मिरचीची. त्या ठिकाणी कोणते मिरचीची. आणि हे करत आहे या ठिकाणी कट ढेमसा. आज ढेमसाची भाजी बनवणार आहे. तर आता आलेले आहे शुभ्रा घरी. आता आम्ही खेळत आहे गेम आपला नेहमीचा. या ठिकाणी टाईल्सवरचा गेम. 4 4 3 1 2 3 4 5 आणि 3 1 2 3. तर फ्रेंड्स या ठिकाणी आम्ही गेम खेळत होतो. आणि तर या ठिकाणी इंडियन फ्लॅग तयार होत आहे. डू 1 लाईक फॉर अवर इंडियन फ्लॅग. इंडियन फ्लॅगसाठी एक लाईक करा. तर बनला इंडियन फ्लॅग फायनली. याने बनवला अन्वितनं. तर फ्रेंड्स आता जाते बाहेर थोडं सामान वगैरे आणायचं सोबत. हम जा रहे. कुठे चालला. सामान आणून को जा रहे. सामान लाने को. तर बाहेर सामान आणण्यासाठी जायचं आहे थोडा वेळ. तर या ठिकाणी सोबत अन्वित. तर गाईज आता थंडी थंडी हवा सुटत आहे. आता दुपारचा वाजला 1. आणखी ऊन वगैरे काही नाही आहे. तर फक्त हवा सुटत आहे थंडी थंडी. हम खाने को जा रहे ठंडी ठंडी हवा. गाईज या दुकानात आलो होतो इकडे. तर आता हे दुकान तर बंद आहे. तर आता पुढचं बघू आपण. पुढं आहे 1-2 दुकान उघडे. तर फ्रेंड सामान वगैरे घेतलेलं आहे. आता जातं घरी. गाईज हाच आहे तो मुलगा जा आम्ही मगाशी गेलो होतो बाहेर दुकानामध्ये. हो ते कडवालं जास्त मोठं कडे याचं हे दाखवलं तो कडे. आणि हा आधी जर तुम्हाला माहितच आहे. कडं कोणाचं आहे ते. कडं कोणाचं आहे. तुझं आहे काय. बसता येते का दोघं रे. पाहून घ्या फ्रेंड जुगाड यायचं 2 जण कशी बसत आहे. गेले. हो यार तू खेळत जा. तर फ्रेंड्स आता बाहेर चालू आहे पाऊस. हे पाहू शकता तुम्ही. तर फ्रेंड्स पाऊस आणखी चालूच आहे. संध्याकाळपासून नॉनस्टॉप कंटिन्यू पाणी चालू आहे. तर फ्रेंड्स संध्याकाळपासून कंटिन्यू पाणी चालू आहे. जसं की मी तुम्हाला दाखवलं आता. बारीक बारीक आपण चालू आहे कंटिन्यूमध्ये. तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलची नसेल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. दुकान सामान ले लिया. सामान लेके घर पे जा रहे हैं अब. ठीक है. और कुछ नहीं बस हो गया.